नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता महाराष्ट्राने सुद्धा मध्य प्रदेशप्रमाणे मेरी लाडली बहिणा ही योजना कॉपी करून आता महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना व मुलींना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच 21 ते 60 वयातील अविवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असणे या योजनेचा उद्देश आहे. तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. याचा GR सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. तो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, हा जो GR आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला अपलोड करून देईल. तुम्हाला लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. तिथे जाऊन आपण हा पूर्ण GR वाचू शकता. संपूर्ण या GRमध्ये संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व माहिती वाचू शकता. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 2 लाख मुलींना योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील OBC आणि EWS प्रवर्गातील मुलींना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांचे शुल्क या योजनेअंतर्गत माफ करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरवर्षी 2 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 2,000 कोटी रुपयाचा खर्च सरकार आता आपल्यावर करणार आहे. तर मित्रांनो, अशी होती महत्त्वपूर्ण योजना. तर मित्रांनो, ही योजना लवकरच म्हणजे 1 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येणार आहे. तर याचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै असणार आहे. या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे. मित्रांनो, याचे डॉक्युमेंट काय काय असणार आहे हे सर्व डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देणार आहे. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊनच असतो. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. जय शिवराज, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.